मित्रांनो, हे या कस्टमरने ऑर्डर केली आहे. तर या कस्टमरने ॲड्रेस टाकला आहे काली मस्जिद नियर झेडपी रोड, झेंडी गेट, 4 नंबर शाळा, नंदनवन नगर, अहिल्यानगर. आता नंदनवन नगर इकडे आहे का झेंडी गेटमध्ये? सांगा बरं तुम्ही. थांबा, तुम्हाला दाखवतो. मॅप ओपन करतो मी. मॅप ओपन केलं. किती किलोमीटर दाखवते? 5.2 किलोमीटर. मॅप कुठं जातो? आपण बघू आपण. आता मी कुठं उभा आहे? झेंडी गेटमध्ये उभा आहे. मॅप कुठं गेला आहे? मॅप गेला आहे हा, हे बघा, भिस्तबाग चौक नाही, हा हा इकडं बघा, हे नंदनवन नगर. डी मार्टपासून रस्ता आतमध्ये जातो आणि या साईडला नंदनवन नगर. त्या साईडवरून कस्टमरने ऑर्डर केलेली आणि कस्टमरला पाहिजे नाही ती ऑर्डर त्यांच्या पाहुण्याच्या घरी इथं झेंडी गेटमध्ये. म्हणजे पाहुणे असो, गर्लफ्रेंड असो, बायको असो, मित्र असो, मैत्रीण असो, कुणी पण असो. मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो, भावांनो, तुम्ही घरी बसून दुसऱ्याला ऑर्डर देताना हे पॉसिबल नाही आहे, शक्य नाही आहे. का नाही आहे? कारण की आमची ऑर्डर डिलिव्हर होत नाही. ठीक आहे, चला तुम्हाला दाखवतो कशी डिलिव्हर होत नाही. कारण की ते फ्रॉड लोकेशनमध्ये जातं. आता बघा, मला ही ऑर्डर डिलिव्हर करायची, बरोबर. यांचं काय म्हणणं आहे, रिच ड्रॉप. म्हणजे तुम्ही कस्टमरच्या लोकेशनवर आले का? बघा काय सांगते, गो टू कस्टमर लोकेशन. आता मी कस्टमरच्या लोकेशनवर नाही आहे, मग ऑर्डर ही काय होणार नाही, डिलिव्हर होणार नाही. मग मला काय करावं लागेल? इथं करावं लागेल आय एम ॲट लोकेशन, इथं करावं लागेल. मग कस्टमरनी पैसे पेड केलेले आहे का? हां, पैसे पेड केलेले आहे. मग मला डिलिव्हर करावं लागेल. आणि डिलिव्हर केल्यानंतर बघा काय म्हणतंय, रिच सपोर्ट. म्हणजे तुम्ही कंपनीला फोन लावा, त्यानंतरच तुमची ऑर्डर डिलिव्हर होईल, अन्यथा डिलिव्हर होणार नाही. म्हणजे कस्टमरच्या चुकीमुळं आता मला इथं 15 मिनटं आमच्या कंपनीला फोन लावावं लागेल. मग कंपनीकडून कस्टमरला कॉल जाईल का, भाऊ तुमच्या माणसाकडं ऑर्डर पोहोचली का? मग त्याच्यानंतर मग तो कस्टमर म्हणून हा पोहोचली, एक काम करा, ऑर्डर डिलिव्हर करून टाका. मग ऑर्डर डिलिव्हर होईल. एवढं झंझट असते माहिती आहे का? हे फक्त तुमच्या सेवेसाठी. मित्रांनो, कंपनीचा फोन आला, 1 मिनिट. हेलो, हाँ जी मैडम, हाँ मैम, मैम कस्टमर ने अदर लोकेशन से ऑर्डर किया था और उनको किसी और लोकेशन पर ऑर्डर डिलीवर करना था, जो कि मैंने ऑर्डर दे दिया है. अब बस मेरा ऑर्डर डिलीवर नहीं हो रहा है, मुझे ऑर्डर डिलीवर कर दो. मैं देख पा रही हूँ कि आप इससे पहले भी सर सपोर्ट पे नहीं आया सर, एड्रेस मिसमैच था, यानी आप दूसरे लोकेशन पे जाके ऑर्डर को डिलीवर किया, राइट? हाँ जी, मैंने ना कस्टमर के कहने पर किसी जी, लेकिन आप ये सब मैं देख पा रही हूँ कि आप इससे पहले सपोर्ट पे ये कंसर्न को लेके नहीं आए, राइट सर? नहीं आया हूँ. जी सर, लेकिन मैं यहाँ पे देख पा रही हूँ कि अभी जो कस्टमर की जो लोकेशन से जो आपने दूसरे लोकेशन पे जाकर ऑर्डर को डिलीवर किया है जी, वहाँ से चेक कर लेती हूँ. 5.2 किलोमीटर है. वहाँ से आप 5.2 किलोमीटर के डिस्टेंस, इस वजह से आपका डिलीवर मार्क नहीं हो पा रहा जी. है, ठीक है? जी. अगेन पहले आप लोकेशन पे जाएंगे जब, तभी ये ऑर्डर डिलीवर मार्क हो पाएगा सर. अरे मैडम, लेकिन मैंने इधर ऑर्डर सुनो ना, मैंने इधर ऑर्डर दे दिया है. कस्टमर को किसी और लोकेशन पर चाहिए था. अभी मैं कस्टमर के लोकेशन पर नहीं जा सकता ना, मेरा उल्टा हो जाएगा, क्योंकि मैंने ऑलरेडी कस्टमर के रिलेटिव्स को ऑर्डर दे दिया है. आप कस्टमर से कंफर्म कर दो. ये तो मैं कंफर्म कर लूंगी, लेकिन जब तक अभी आप 100 मीटर के रेंज से अगर नहीं जाएंगे तो हम ये ऑर्डर डिलीवर मार्क भी अगर यहाँ से भी करते हैं तो नहीं हो पाएगा सर डिलीवर मार्क. अरे तो फिर मैं कस्टमर का ऑर्डर ले लूँ क्या, वापस ले लूँ क्या, नहीं दूँ मत क्या? सर आप पे करके ऑर्डर को 100 मीटर के रेंज पे जाएंगे जब वहाँ पे 100 मीटर की नहीं है. अरे 100 मीटर पे कैसे जाऊँ मैं? 5.2 किलोमीटर, 5 किलोमीटर पे. अभी मैंने कस्टमर को इंसानियत बता के गलती की क्या? मैंने कस्टमर को ऑर्डर दे दिया. अभी कस्टमर बैठा. करने के लिए मैं माफी चाहती हूँ, क्योंकि जब तक आप 100 मीटर के रेंज पे नहीं जाएंगे मैं यहाँ से डिलीवर मार्क. मैं एक काम करता हूँ, मैं कस्टमर के रिलेटिव के पास से ऑर्डर ले लेता हूँ और उसको बोलता हूँ मेरे को एक्स्ट्रा 100 रुपए दे दे, नहीं तो मैं ऑर्डर नहीं दूंगा. मैं यहाँ पे डिलीवर मार्क भी करूँगी तो सर डिलीवर
अरे तो मैं बोल रहा हूँ ना, आप कस्टमर से कंफर्मेशन ले लो, ऑर्डर मिला है क्या नहीं, एक बार मिला होगा तो फिर मेरे को मेरा ऑर्डर डिलीवर मार्क कर दो ना। सर तो मैं करने के लिए तो कर दो ना फिर तो। अरे तो कैसे क्या नहीं होगा, मैं आज काम कर रहा हूँ, 5 साल हो गए मैं काम कर रहा हूँ, 5 साल में ये पहला टाइम थोड़ी है मेरा ऐसा। सॉरी सर, लेकिन यहाँ पे जो भी पॉलिसी है यहाँ पे अरे क्या घंटा पॉलिसी, तुम आप एक काम करो, तुम जाओ, तुम पहले डिलीवर करो, ऑर्डर डिलीवर करो, मैं बोल रहा हूँ करो। मेरे यहाँ पे इन्फॉर्मेशन पूरी हो गई सर, कॉलेज में खर्च किया जा रहा है क्योंकि तू जाय घाल मोखर डोकं घाती। मी आता कस्टमरला कॉल करतो आणि ती ऑर्डर घेऊन टाकतो। हां भाऊ, ती ऑर्डर आहे ना, तुमचं लोकेशन तिकडचं असल्यामुळे ऑर्डर डिलिव्हर होत नाहीये, तर तुम्हाला एकतर एक्स्ट्रा पे करावं लागेल, कारण की कंपनी अलाउड करत नाही। कंपनी म्हणते त्यांनी ज्या लोकेशनवरून ऑर्डर केली त्या लोकेशनवरच डिलिव्हर करा, किंवा मला आहे ना आता मोकळं यावं लागेल भिस्तबाग तिकडं नंदनवन नगरला, तिकडे येऊन डिलिव्हर करावं लागणार ऑर्डर। हा तर मी तुम्हाला आहे ना माझं जीपे पाठवतो आणि मग मला पेमेंट करा। नंबर घ्या माझा। बघा मित्रांनो, परत एक तुमच्या समोर ऑर्डर डिलिव्हर करतोय, होती का डिलिव्हर नाही होत, तर मी सर्व कस्टमरांना विनंती करतो, आता मला 5 किलोमीटरचा कुठं 5 किलोमीटरचा कुठं झाला का नाही, त्याच्यामुळे मी समोरच्याकडनं 50 रुपये घेतले। काय घेतले, माझा टाइम वेस्ट झाला, आता मला इथून थेट नंदनवन नगरला जायचं 50 रुपयासाठी। कुठून, झेंडी गेट ते नंदनवन नगर, म्हणजे भिस्तबाग चौकाकडून डीमार्टकडून नंदनवन नगरला जाऊन ऑर्डर डिलिव्हर करायची। लय अवघड कुठं नाही होत, चला जाऊ आपण तिथं जाऊन डिलिव्हर करू ऑर्डर। हां हॅलो, हा रायडर बोलतोय, म्हणलं केली कंपनीने ऑर्डर डिलिव्हर, ते 50 रुपये तुम्हाला रिटर्न त्याच्यावरच पाठवू का? कारण की काय, पहिल्यांदा ते एक कस्टमर एक झकमारीचं होतं, त्यांनी त्याच्याकडनं डिलिव्हर नाही झाली, तर दुसऱ्या कंपनी सपोर्ट घेतला मी, तर त्यांनी केली डिलिव्हर, तर मग 50 रुपये तुमचे पाठवतो। मला काय करायचं तुमच्या 50चं चालतं। हां तर मित्रांनो, आपण त्यांच्याकडे 50 रुपये मागून घेतलेले होते आणि त्यांचे 50 रुपये आपण कायच्या बधीर रे MH15 वाला। तर आता मी बघा उड्डाण पुलापाशी आलेलो आहे, म्हणजे मी तिथून निघलो होतो कुठे येण्यासाठी, झेंडी गेट पासून मी भिस्तबागला जाण्यासाठी निघलो होतो, परंतु कंपनीने ऑन द वे असताना मध्ये स्टेट बँके चौकातच ऑर्डर डिलिव्हर केली, तर मी यांचे 50 रुपये यांना मागं देऊन टाकतो, कारण की आपल्याला फुकटचं नको आहे कोणाचं, ठीक आहे। तर यांनी आपल्याला गुगल पेवर 50 रुपये केले होते, आपण त्यांना नंबर दिला होता, तर त्याच नंबरवर आपण त्यांना 50 रुपये पे करू। बघा, त्यांनी मला 50 रुपये पाठवले होते 12:17 आणि आपण पाठवले त्यांना याला झुंपण व्हाय ना 12:24 पैसे आपण त्यांना पाठवलेले, ठीक आहे। इतकी थर्ड क्लास कंपनी ना, लय म्हणजे लय भांगार कंपनी भावांनो, व्यवहार करताना सांभाळून करत जा आणि कोणावरच विश्वास ठेवू नका, मी सांगत नाही कंपनीवर विश्वास ठेवू नका, कोणावरच विश्वास ठेवू नका, लय भांगार कंपनीचे लोक आहे। चला, जय महाराष्ट्र। आमच्यासारख्याला रायडरला त्रास होतो उगाच कामं नामाचं। आता मला या ऑर्डरचे फक्त 32 रुपये भेटले आणि 32 रुपयात माझे गेले कमीत कमी 1.5 तास, अलग लक्षात। चला।